नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यावेळेला आपला विषय आहे नागरिकशास्त्र इयत्ता 7वी आणि या नागरिकशास्त्रामधला पहिला धडा आपल्याला पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे आपल्या संविधानाची ओळख. तर आपल्या पाठाचं नाव आपल्या संविधानाची ओळख. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं ते म्हणजे कुटुंबे किंवा गाव किंवा शहरे जी चालतात, या कुटुंब, शहर आणि गाव यांना काही ठराविक नियम असतात आणि त्या नियमानुसार किंवा त्या संस्थांनुसार आपलं हे संपूर्ण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था चालत असते. मग याच्यावरून समीर आणि वंदनाला काही पडलेले प्रश्न, 2 प्रश्न त्यांना आहेत. ते म्हणजे काय की देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो असे नियम कुठे असतात? हा देश आहे. म्हणजे जसं आपलं कुटुंब चालतं, जसं आपलं गाव चालतं, जसं आपला जिल्ह्याचा कारभार चालतो, त्याप्रमाणे या संपूर्ण देशाचा कारभार चालवणारे नियम नेमके कुठे आहेत आणि हे नेमके नियम कोण तयार करतात, असे प्रश्न समीर आणि वंदनाला पडतात. आणि त्यांचं पालन करणे बंधनकारक आहे का? तर या सर्वांची उत्तरं आपल्याला आजच्या पाठामध्ये पाहायची आहेत. आपल्या संविधानाची ओळख. नाव काय? पाठाचं नाव आपल्या संविधानाची ओळख. आता संविधानाचा अर्थ काय हे आपण सर्वात अगोदर पाहूया. तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्यामध्ये मांडलेले असतात, ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात, म्हणजेच देशाच्या कारभारात. उदाहरणार्थ तुम्ही शाळेत जाता. आता शाळेत जाताना तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागतं. त्याप्रमाणे संपूर्ण जो भारत देश आहे, या देशाचा कारभार सुसूत्रपणे आणि एकत्रितपणे हे जे नियम तयार केलेले आहेत आणि ज्या ग्रंथात ते नियम तयार केलेले आहेत, त्या ग्रंथाला काय म्हटलं जातं? संविधान असं म्हटलं जातं. कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा जे काही नियम आहेत, ते नियम आणि तरतुदी यांचे एकत्रीकरण, तरतुदींचा लिखित दस्तऐवज ज्याला आपण म्हणू शकतो, ते काय आहे? ते म्हणजे संविधान आहे. आता जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केलं जातं. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मग आपण त्यासाठी आमदार निवडतो, खासदार निवडतो आणि हे काय करतात? शासन किंवा सरकार स्थापन करतात आणि संविधानातील तरतुदीनुसारच त्यांच्यावर राज्यकारभार करण्याचं बंधन असतं. लक्षात ठेवा, ते संविधानाच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट करू शकत नाही. जर का ते संविधानाच्या बाहेर गेले तर त्यांच्यावर जे कोर्ट आहे, म्हणजे आपल्याकडे जी न्यायालय आहेत, ती न्यायालय त्यांच्यावर कारवाई करू शकते. लक्षात ठेवा, संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा हा मूलभूत आहे आणि ज्या वेळेला हे आमदार आणि खासदार शपथ घेतात, त्या शपथ घेतानाच ते म्हणतात, आम्ही भारतीय संविधानानुसार चालणाऱ्या ह्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी आम्ही काय करतोय? ही शपथ घेतोय. म्हणजे सर्वात प्रथम, सर्वात मोठं कोण आहे? तर आपली ही भारतभूमी. आणि या भारतभूमी नंतर सर्वात मोठं कोण आहे? सर्वात पवित्र कोण आहे? आपल्या देशाचं संविधान. आणि या संविधानामध्ये जो कायदा आहे तो मूलभूत कायदा आहे. संविधानकर्त्यांनी हे कायदे निर्माण केलेत, हे नियम निर्माण केलेत. कारण का? तर या तरतुदीनुसार आपला देश चालावा म्हणून. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला कधी करता येत नाही. आणि असे कायदे करण्याचा जर का शासनाने प्रयत्न केला तर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यावर कोण हे आणू शकतं? बंदी आणू शकतं. तर न्यायालय. कोणकोणतं न्यायालय बंद आणू शकतं? तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे अशा कायद्यांवर बंधनं आणू शकतं. तुम्हाला पहिल्यांदा कळलं नियमांची आवश्यकता का आहे आपल्याला. तर जर का नियमच नसतील तर कोणता खेळ होईल का? नाही होणार. त्यानंतर कोणतं गाव चालेल का? नाही त्याचा कारभार चालणार. जिल्ह्याचा कारभार नाही चालणार. मग ज्याप्रमाणे हे नियम आवश्यक आहेत, त्याप्रमाणे देश चालवण्यासाठी सुद्धा काही नियमांची आवश्यकता आहे. आणि हे नियम, ह्या तरतुदी आणि हे कायदे ज्या एका ग्रंथात नमूद केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं? संविधान असं म्हटलं जातं. त्यानंतर या संविधानात काही तरतुदी आहेत. आता संविधानातील अनेक तरतुदी आहेत संविधानामध्ये, पण काही महत्वाच्या तरतुदींविषयी आपण पाहणार आहे. म्हणजे नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे काय? तर आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत, या जगातला प्रत्येक माणूस
कोणत्या ना कोणत्या देशाचा नागरिक असतो. या जगातला एकही माणूस असा नाही की जो कोणत्या देशाचा नागरिक नाही. मग हे नागरिकत्व आहे, ते नागरिकत्व आपल्याला कसं मिळेल किंवा कसं मिळतं याची तरतूद संविधानात केलेली आहे. ते कुणाकुणाला मिळतं? नागरिकांचे हक्क काय आहेत, आपले हक्क काय आहेत, 12 ते 35 मध्ये आपल्या हक्क नमूद केलेले आहेत, कलम नंबर. आणि हे हक्क म्हणजे काय, तर एकूणच आपण नागरिक म्हणून वावरताना या संविधानाने आपल्याला काहीतरी हक्क दिलेले आहेत. आपल्याला अगदी आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क आहे, त्यानंतर आपल्याला संस्था स्थापनेचा हक्क आहे, आपल्याला संचार स्वातंत्र्य आहे, आपल्याला व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला कोणत्याही धर्माचं पालन करता येतं, असे वेगवेगळे हक्क आपले आहेत. त्यानंतर नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, म्हणजे समजा आपण एखाद्या शासकीय कार्यालयात गेलो तर त्या कार्यालयाला आपल्याला माहिती देणं बंधनकारक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे नागरिक आणि शासन संस्था यांच्यातला संबंध, आपल्या काही अडीअडचणी आहेत त्या आपल्या आमदारांनी आणि खासदारांना सोडवणं आवश्यक आहे. आणि तो जर का सोडवत नसेल तर ते एक मोठं अपयश आहे त्यांचं आणि आपलं सुद्धा, कारण आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. शासनाने करायच्या विविध कायद्यांचे विषय, कुठल्या कुठल्या गोष्टीवर शासन कायदे करू शकतं आणि मग हे कायदे कोण कोण करू शकतं. काही कायदे राज्य शासन करू शकतं आणि काही कायदे संघ शासन करू शकतं आणि काही कायदे दोन्ही मिळून म्हणजे संघ शासन आणि राज्य शासन मिळून काही कायदे करू शकतात. तर ते नेमके कायदे कोणते आहेत? निवडणुका. आता लोकशाहीला जिवंत राखण्याचं सर्वात एकमेव साधन आहे ते म्हणजे काय आहे? निवडणुका. तर ह्या निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जाव्यात, या निवडणूक घेणारा जो प्रमुख आहे तो कसा निवडला जातो, तो कुणाकडून निवडला जातो, लक्षात ठेवा. हे सगळं आहे. त्यानंतर निवडणुका कोणकोणत्या? अगदी ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर आमदार खासदार, अशा वेळा निवडणुका कशा घ्याव्यात याचं सगळं इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. शासनावरील मर्यादा, म्हणजे शासन कुठल्या गोष्टीला मर्यादित आहे, कोणत्या गोष्टी शासन करू शकत नाही, कोणत्या गोष्टी करू शकतं, याचं सुद्धा सगळं नमूद केलेलं आहे. राज्याचं अधिकार क्षेत्र नेमकं काय आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं आहे. या सगळ्या ज्या तरतुदी आहेत या सगळ्या तरतुदी कशामध्ये नमूद आहेत? तर या संविधानामध्ये नमूद आहेत, संविधानातील तरतुदी आहे. आता संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक देशांनी स्वीकारले. जवळजवळ सर्व देशांमध्ये संविधान आहे. असा कुठलाही देश नाही, क्वचित असेल असा एखादा, म्हणजे माझ्या तरी वाचनामध्ये अजून असा कोणता देश आलेला नाही की ज्याला स्वतःचं संविधान नाही. अमेरिकेला स्वतःचं संविधान आहे, आयर्लंडला स्वतःचं संविधान आहे, जर्मनीला आहे, फ्रान्सला आहे, जपानला आहे. या सगळ्याच जवळजवळ देशांना, जे देश लोकशाही पद्धतीने चालतात किंवा अगदी हुकुमशाही पद्धतीने जरी चालणारे असले तरी सुद्धा त्यांना संविधान आहे. आणि संविधानानुसार राज्यकारभार करण्याचं तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेलं आहे. तरी संविधानाचं स्वरूप वेगवेगळं असतं. आता आपलं संविधान आणि अमेरिकेचं संविधान समान असेल का? नाही. अमेरिकेचं संविधान फक्त 14 पानांचं आहे, फारच छोटं आहे. त्यानंतर इंग्लंडमधले जे काही खूप सारे नियम आणि कायदे आहेत ते कायदे कुठे लिहून ठेवलेले नाहीत, ते संकेत आहेत, त्यांच्याकडे रूढी आणि संकेत आहेत. या रूढी आणि संकेतानुसारच ते राज्यकारभार त्यांचा करतात. मग वेगवेगळं स्वरूप आहे. मग त्याचा काही इतिहास असतो, आपला इतिहास काय आहे किंवा त्या देशाचा इतिहास काय आहे, त्यानंतर समाज रचना कशी आहे, संस्कृती कोणकोणती आहे, परंपरा कशा आहेत, या बाबतीत सगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्नता. आपला आणि इंग्लंडचा इतिहास सारखा आहे का? नाही. आपला आणि अमेरिकेचा इतिहास सारखा आहे का? नाही. आपला आणि जपानचा इतिहास सारखा आहे का? नाही. आपली आणि चीनची संस्कृती सारखी आहे का? नाही. या सगळ्यांमध्ये भिन्नता आहे आणि भिन्नता असल्यामुळे राष्ट्रांच्या गरजा आणि उद्दिष्टे सुद्धा भिन्न असतात आणि त्या अनुरूप आपण संविधान निर्माण करण्याचा प्रत्येक राष्ट्र काय करत असतं? प्रयत्न करत असतं. आता अमेरिका आणि इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये काय आहे? फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचं संविधान जे आहे ते 1789 साली अंमलात आलं आणि ते लिखित असून त्यात केवळ किती कलम आहेत? 7 कलम आहेत फक्त. अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त किती कलम आहेत? 7 कलम आहेत. परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही आजही संविधानानुसारच 225, बघा, आपल्याला प्रजासत्ताकाला 70 वर्ष पूर्ण झाली, पण अमेरिकेला 225 वर्ष पूर्ण झाली असूनही त्यांचा राज्यकारभार आजही संविधानानुसारच चालतो. म्हणजे त्यांनी संविधानाला बाजूला केलेलं नाही.
फक्त त्यामध्ये बदल केले, जसे आपण बदल करतोय 100च्या वर आपण दुरुस्ती केल्या, 104 किंवा त्याहून अधिक दुरुस्ती झालेल्या आहेत, तर ह्या दुरुस्ती ज्याप्रमाणे आपण केल्या त्याप्रमाणे ते सुद्धा दुरुस्ती करतात. तर अशा प्रकारे त्यांचा कारभार आज या संविधानानुसार चालतो. आता इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. म्हणजे खरं तर सगळ्या जगामध्ये इंग्लंड जिथे जिथे गेलं तिथे लोकशाही राज्य प्रस्थापित करण्याचा इंग्लंडने प्रयत्न केला. त्यांनी लोकांचं शोषण केलं, सामाजिक शोषण झालं, आर्थिक शोषण झालं, हे सगळ्या प्रकारचं शोषण त्यांनी केलं, पण त्यांनी नियमानुसार तो देश चालवण्याचा प्रयत्न केला. राज्यकारभाराविषयी जे नियम, रूढी, संकेत परंपरेच्या स्वरूपात त्यांच्याकडे आढळतात. मी तुम्हाला म्हटलं की इंग्लंडचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे ते फार लिखित नाही, आपल्यासारखं विस्तृत नाही आहे, फार छोटं लिहिलेलं आहे आणि सगळे जे काही बाकीचे नियम आणि कायदे आहेत ते संकेतानुसार त्यांचं चालतं. तरी त्याचे काटेकोरपणे पालन होते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचं संविधान विकसित होत गेलेलं आहे आणि काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखितच आहे. अमेरिकेचं प्रॉपरली लिहिलेलं आहे पण फार लहान आहे. इंग्लंडचं अलिखित आहे पण रूढी आणि संकेत काही प्रमाणात लिहिलेले आहेत, पण बाकीचं सगळं अलिखितच त्यांचं संविधान आहे. आता तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी तुम्ही माहिती लिहायची आहे, ते तुम्ही लिहाल. देशाचं नाव, संविधानाच्या निर्मितीचं वर्ष आणि संविधानाचे वैशिष्ट्य तुम्ही लिहायचे आहे. आता संविधानाची आवश्यकता काय आहे लक्षात ठेवा. आपण या अगोदर जे आहे पाहिले, नियमांची आवश्यकता का असते, संविधान म्हणजे काय, संविधानातील तरतुदी. आता आपण या मुद्द्यावर आलोय, ते म्हणजे संविधानाची आवश्यकता. जशी आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला, शाळेला नियमांची गरज असते, तशी संविधानाची देशाला गरज काय, तर शासनाला या नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. संविधानाची चौकट मोडून जे शासन निवडून गेले त्यांना काही करता येत नाही आणि मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग ते या संविधानामुळे करू शकत नाही. कारण संविधानामध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत, मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहेत, कोणत्या विषयावर कायदे करायचे, कोणत्या विषयावर कायदे करायचे नाहीत, हे सगळं विस्तृतपणे, भारता एवढी विस्तृत राज्यघटना, म्हणजे अगदी लहान बाळाला जसं आपण सांगतो, हा आता तू उठ, त्यानंतर तू जेव, त्यानंतर तू बस, त्याप्रमाणे अगदी विस्तृतपणे, म्हणजे जवळजवळ 300च्या वर कलम त्यांनी दिलेली आहेत आणि हे 395 त्यापेक्षा अधिक कलम जी आहेत ती कलम आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि त्यानुसार सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते जे आपण निवडून दिले त्यांना. संविधानात नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. आपल्याला हक्क कोणते आहेत आणि स्वातंत्र्य कोणती आपल्याला उपभोगता येतात. काही हक्क असे जरी आणीबाणीची स्थिती आली तरी सुद्धा ते हक्क आपले डावलले जाऊ शकत नाही. जरी काही झालं तरी त्याला धक्का लावता येत नाही त्या हक्कांना, एवढे आपले ते हक्क संविधानाने सुरक्षित केलेले आहेत. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य काय राहतं, सुरक्षित राहतं. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखं आहे. कारण संविधान ह्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे, लक्षात ठेवायचं. त्यापेक्षा देशाचा कोणताच मोठा कायदा नाही भारताचा. त्यामुळं कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासारखं आहे. आणि सत्तेच्या गैरवापराला, म्हणजे काही राज्यकर्त्यांच्या मनात असं असतं की आपण आपल्या मनाप्रमाणे राज्यकारभार चालवावा, करता येत नाही. कळलं का? जर का तुम्ही शाळेत गेला आणि शाळेत मला वाटेल तसं मी करेन, म्हणजे मी गणवेश घातला किंवा न घातला काही सारखं आहे. त्यानंतर मी माझे केस फार वाढवले तरी मला चालतात, मला कोणी विचारणार नाही. मग त्यानंतर जसं शाळेत होतं त्याप्रमाणेच तुम्ही नियम मोडल्यानंतर ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा जर का सत्तेचा गैरवापर झाला तर गैरवापर संविधान त्याला करू देत नाही आणि मनमानी कारभाराला इथे अजिबात वाव नसतो. आणि जर का संविधानानुसार शासनाचा कारभार होत नसेल तर सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास उडून जातो. आणि जर का संविधानानुसार कारभार चाललाय, मार्गदर्शक तत्व अंमलात आणलेली आहेत, नागरिकांना सर्व स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्यांना हक्क दिलेले आहेत, त्यानंतर नियमितपणे निवडणुका होत आहेत, लोकांवर कुठल्याही पद्धतीची हुकुमशाही नाही, आर्थिक स्वातंत्र्य आहे, सामाजिक समता आहे, या सगळ्या गोष्टी जर का असतील आणि त्यानुसार जर का एखादा राज्यकर्ता राज्यकारभार करत असेल, म्हणजे खरं तर मंत्रिमंडळ किंवा निवडून आलेले जे काही खासदार आहेत, आमदार आहेत, तर त्यातून काय होतं, लोकांना सुद्धा उत्साह वाढतो. अरे वा, हे शासन छान चाललेलं आहे, याला आपण पुन्हा एकदा निवडून देऊ, कारण काय आपलं काय वाईट करत नाही. मग अशा प्रकारे अनेक वर्ष काही
काही म्हणजे जे पक्ष आहेत त्यांनी सत्ता उपभोगली, कारण का लोकांना वाटलं की हे चांगलं काम करतात, मग यांना का वेगळं करायचं. पण त्यानंतर लोकांना जेव्हा वाटतं की नाही हे संविधानानुसार चालत नाही, म्हणजे मला जसं वाटतं तसं चालत नाही, त्याप्रमाणे जनतेला वाटतं सगळ्यांना एकत्रितपणे, आणि मग हे शासन बदललं जातं. आता सामान्य माणूस जो आहे त्या सामान्य माणसाच्या काही आशा आणि आकांक्षा असतात, आणि या आशा आणि आकांक्षानुसार हे शासन चालावं असं त्यांना वाटतं. आकांक्षानुसार शासन त्यांना चालावं असं नेहमी वाटत असतं, आणि त्यानुसार संविधानामध्ये विविध प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या असतात किंवा केलेल्या आहेत. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. लक्षात ठेवा, सामान्य माणूस जर काय प्रोसेसमध्ये आला तर अजून लोकशाही चांगल्या प्रकारे होते. संविधान त्या देशासमोरील काही राजकीय आदर्श ठेवते, काही राजकीय आदर्श सुद्धा ते ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधन त्या राष्ट्रावर असते. उदाहरणार्थ मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेले आहेत. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांची कशी काळजी घ्यावी, लहान बालकांची कशी काळजी घ्यावी, स्त्रियांची कशी काळजी घ्यावी, त्यानंतर जे मागासवर्ग आहेत त्यांची कशी काळजी घ्यावी, त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण कसं करावं, देशात शांतता आणि सुरक्षितता कशी नांदेल, त्यानंतर मानवी हक्क जे आहेत त्यांचं संवर्धन कसं करावं, या सगळ्याची बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्यामुळे नागरिकांची सुद्धा जबाबदारी वाढते. असं नाही की जे निवडून आलेत त्यांचीच संविधानातील नियम आणि कायदे पाळण्याची त्यांनाच फक्त आवश्यकता असं नाही, आणि नागरिकांना काय आवश्यकता नाही असं नाही, तर त्यांना सुद्धा काय दिलेलं आहे संविधानामध्ये, 42व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये कर्तव्याचा उल्लेख केलेला आहे. आता राज्यकारभार म्हणजे काय, तर देशाच्या राज्यकारभारात कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत, तर देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करणे. आपली जी सीमारेषा आपल्याला आखून दिलेली आहे, ज्या वेळेला पार्टिशन झालं त्यावेळेला, त्यानंतर आपण आपल्यापासून हे वेगळा केला, बांगलादेश वेगळा केला, त्यावेळेला आपण देशाच्या सीमारेषा ज्या आखलेल्या आहेत त्या सीमारेषेचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं काम आहे. परकीय आक्रमणापासून जनतेचं रक्षण करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर अजून काही आहेत अशी उद्दिष्ट जे आपल्या समोर ठेवलेली आहेत किंवा शासनासमोर आहेत, त्यांनी काय काय करायला हवं असं संविधानाने हे केलं, आशा निर्माण केले. तर दारिद्र्य निर्मूलन म्हणजे कोणी दरिद्र राहता कामा नये, रोजगार निर्मिती, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण व आरोग्य यांच्या सेवा चांगल्या असल्या पाहिजेत, त्यानंतर उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, दुर्बल घटकांचं संरक्षण म्हणजे SC ST OBC महिला बालक जे आहेत त्यांचं संरक्षण, त्यानंतर महिला बालके आणि आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी शासनाला काय करावे लागतात, त्यासाठी कायदे करणं आवश्यक असतं, आणि कायद्याच्या अंमलबजावणीद्वारा समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यावं लागतं. यालाच राज्यकारभार असं म्हणता येईल. म्हणजे आपण स्थापन केलेली इस्रो जी अवकाश संशोधनासाठी काम करते, आणि आपल्याकडे असणारी सार्वजनिक स्वच्छता म्हणजे आपला घर परिसर स्वच्छ राहावं, म्हणजे अगदी अवकाशापासून ते खाली जमिनीपर्यंत सगळ्या बाबी संबंधीचे निर्णय घ्यावे लागतात, आणि यालाच काय म्हणतात तर राज्यकारभार असं म्हणतात. संविधानाचा अर्थ व त्याच्या आवश्यकता समजून घेतल्यानंतर संविधानाची निर्मिती कशी झाली, मग हे सगळं आपण पाहिले. सगळं संविधानामध्ये आहे. संविधानाचा अर्थ, संविधानातील तरतुदी, संविधानाची आवश्यकता, राज्यकारभार करणं म्हणजे काय तर योग्य निर्णय घेणे, विविध बाबी संदर्भात योग्य निर्णय घेणं, इथपर्यंत आपण पाहिलं. मग मुळात हे संविधान निर्माण कसं झालं, त्याची निर्मिती कशी झाली, या निर्मितीमध्ये कुणी कुणी सहभाग दिला, कुणाकुणाचा सिंहाचा वाटा होता, त्यानंतर अजून यासाठी प्रयत्न कोणी केले, सर्व आपल्याला पाहायचं आहे. तर भारताच्या संविधानाला सुरुवात साधारण 9 डिसेंबर 1946 साली संविधानाचं पहिलं अधिवेशन झालं. त्यानंतर जवळजवळ 23 डिसेंबरला पंडित नेहरूंनी प्रास्ताविकाचा मुद्दा मांडला, म्हणजे संविधानासंदर्भात त्यांनी मुद्दा मांडला, आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, हे सर्वात अगोदर महात्मा गांधीजींनी सांगितलं की या देशाचा कारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल. मग मानवेंद्रनाथ रॉय यांनी सुद्धा ते सांगितलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा ते सांगितलं, पण सर्वप्रथम कोणी सांगितलं, महात्मा गांधीजींनी सांगितलं, आणि स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसारच हा देश चालेल असं त्या स्वातंत्र्य चळवळीतला, म्हणजे अजूनही आपला देश स्वतंत्र नव्हता, सुरुवात कधी झाली, स्वातंत्र्याच्या अगोदरपासून,
आपला देश स्वतंत्र कधी झाला? 1947 साली. आणि हे चाललंय कधी? 9 डिसेंबर 1946 साली पहिलं अधिवेशन झालं. या पहिल्या अधिवेशनात म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आपलं संविधान निर्मितीला सुरुवात झाली. आणि त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी काय केले गेले? एक समिती स्थापन केली गेली. ती समिती म्हणजेच संविधान सभा. म्हणजे हे संविधान कसं असावं हे करण्यासाठी समिती स्थापन केली गेली, तिला संविधान सभा असं म्हणतात. आता संविधान सभा, या संविधान सभेची स्थापना कशी झाली? आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, हे तुम्हाला माहित आहे. तत्पूर्वी याच्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यानुसार याच्या सोयीसाठी कोणकोणते प्रांत होते? मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले गेले होते. आणि या प्रांतातील कारभार लोकप्रतिनिधी मार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर काही देशातील काही भागाचा कारभार हा स्थानिक राजे होते. जवळजवळ 500हून जास्त काय होते? राजे रजवाडे होते. त्यांच्याकडे काही भाग होता. काही भागांना संस्थाने असं म्हणतात. अशा भागांना, ज्या भागावर हे राजे करत होते त्यांना संस्थान असं म्हणतात. त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जातात. आता संविधानात प्रांत जे आपण म्हटले ते मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत या प्रांतातले काही प्रतिनिधी आणि संस्थानाचे प्रतिनिधी या दोघांचा समावेश संविधान सभेमध्ये झालेला होता. अशा संविधान सभेमध्ये होता किती सदस्य झाले? 299 सदस्य झाले. किती? 299 म्हणजे जवळजवळ 300. आणि या संपूर्ण संविधान सभेचा अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अगोदर ते संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि नंतर मग त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. अगोदर राष्ट्रपती आणि नंतर संविधान सभेचे अध्यक्ष नाही, तर अगोदर संविधान सभा, संविधान तयार करण्यासाठी आपण म्हणतो एक कमिटी, बरोबर ना? आपण गावात म्हणतो कमिटी. त्याप्रमाणे कमिटी स्थापन केली गेली आणि या कमिटीचे प्रमुख कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मग त्यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी होत्या. अल्पसंख्याक कमिटी होते, मूलभूत हक्कावर कमिटी होती, त्यानंतर जे प्रांत होते या प्रांतातल्या काही अटी आणि तरतुदी त्यासाठी कमिटी होती, अशा वेगवेगळ्या. त्यानंतर आपली झेंडा कसा असावा याच्यासाठी कमिटी होत्या. अशा खूप साऱ्या कमिट्या होत्या. आणि यामध्ये राजेंद्र प्रसाद यांचं सुद्धा महत्वाचं कार्य करणारे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान त्या संविधानामध्ये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभा झाली. या संविधान सभेमध्ये मी सांगितलं अनेक कमिट्या होत्या. त्यातली महत्वाची कमिटी म्हणजे मसुदा, त्याला ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतात. ह्या सगळ्या अल्पसंख्याक कमिटी, प्रांतिक स्वायत्तता समिती, त्यानंतर जे तुमचा हे तयार होणार आहे ध्वज कमिटी, त्यानंतर जे राजे रजवाडे आहेत त्यांच्या अधिकारासंबंधी कमिटी, आणि ह्या सगळ्या कमिटी आहेत. या सगळे काही नियम त्यांना जे वाटतं, त्या कमिटीला जे वाटतं ते ड्राफ्ट जो आहे म्हणजे जो कच्ची कागदपत्र आहेत, तो एक कच्चे सगळे कागदपत्र कोणाकडे जाणार? मसुदा समितीकडे जाणार. आणि मसुदा समिती ते प्रत्येक नियम तपासून पाहणार की यांनी काय काय आपला रिपोर्ट दिला या प्रत्येक कमिटीने. या कमिटीचे सर्व कोण होते? या सगळ्या कमिटी संविधान सभेचे राजेंद्र प्रसाद. आणि याच्या खाली ज्या कमिटी होत्या, उदाहरणार्थ इथे समजा संविधान सभा, कळलं का? ही संविधान सभा आहे. आणि या संविधान सभेच्या अंतर्गत काय होतं? तर विविध प्रकारच्या कमिट्या होत्या. मग अल्पसंख्याक कमिटी होती. त्यानंतर एक कमिटी होती मसुदा कमिटी. आता मसुदा कमिटी का महत्वाची आहे आणि आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर डॉक्टर आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास केला होता. म्हणजे ज्यावेळेला गांधीजींना नाव सुचवावं असं म्हणाले की कोण असावं गांधीजी असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेला ते म्हणाले होते की मला या देशाचं संविधान लिहिण्यासाठी असा माणूस हवाय जो प्रचंड विद्वान असेल. आणि असा विद्वान माणूस त्यावेळेला ज्याचा गाढा अभ्यास होता संपूर्ण संविधानांचा वेगवेगळ्या देशातल्या, ते कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी अहोरात्र मेहनत केली, त्यानंतर अभ्यास केला, चिंतन केलं आणि त्यानुसार त्यांनी काय केलं? भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. आणि हा मसुदा त्यांनी संविधान सभेपुढेच मांडला. बघा, मसुदा तयार केला, सगळे नियम, सगळे बाकीचे जे रिपोर्ट्स कमिटीचे आले ते सुद्धा त्यांनी एकत्रीकरण केले आणि हे सगळे नियम त्यांनी कुणाकडे दिले? संविधान सभेपुढे त्यांनी मांडले. आणि संविधान सभेपुढे त्यांनी मांडले आणि मांडल्यानंतर मग काय झालं? तर त्या प्रत्येक कलमावर चर्चा झाली. म्हणजे आता कलम 1 आहे, नागरिकत्व आहे. कुणाला नागरिकत्व द्यावं याच्यावर जोरदार चर्चा. त्यानंतर कोणत्या नागरिकांना हक्क असावेत याच्यावर जोरदार चर्चा.
त्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे मूलभूत जे कर्तव्य आपण त्यावेळेला समाविष्ट नव्हते. त्यानंतर हे न्यायालयाचे अधिकार काय असावेत याच्यावर चर्चा. अशा प्रत्येक विषयावर, प्रत्येक कलमावर त्यावेळेला जोरदार चर्चा झाल्या, कारण सगळे विद्वान होते. त्या खरं तर त्या कमिटीचं वैशिष्ट्य म्हणजे संविधान सभेचं, या संविधान सभेमध्ये बसणारा प्रत्येक माणूस एकतर बॅरिस्टर तरी होता, म्हणजे वकील तरी होता, किंवा डॉक्टर तरी होता, किंवा उच्च शिक्षित तरी होता. माफ करा. तर ही सगळी सामान्य माणसं नव्हती, असामान्य माणसं होती. आणि ह्या प्रत्येक जणाचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी संबंध होता. त्यामुळं प्रत्येक कलम त्यांनी एवढा वेळ तपासून पाहिलं. आणि आज आपण म्हणतो की संविधानानुसार देश चालत नाही, तो त्यांचा दोष नाही, तो आपला दोष आहे, कारण आपण तो चालवत नाहीये. संविधानाचा मसुदा सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं, कळलं का, प्रत्येक मुद्द्याला. तसेच संविधान सभेच्या सूचनेनुसार बदल करणं. म्हणजे बघा, त्यांच्यासोबत अजून अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, त्यानंतर अय्यंगार होते, त्यानंतर मेनन होते. अशा प्रकारची खूप सारी माणसं त्यांच्यासोबत होती. आणि या सर्वांनी काय केलं तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे संविधान सभेमध्ये, त्यानंतर त्यामध्ये त्यांनी केलेल्या सूचनानुसार फेरबदल करणे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचं काम करणे, असं खूप सारं मोठं व्यापक प्रमाणावरचं काम अहोरात्र 2 वर्ष, त्यानंतर 11 महिने आणि जवळजवळ 18 दिवस हे काम चाललेलं होतं. एवढ्या प्रचंड प्रमाणातलं काम, रात्रंदिवस जागून करण्यासारखं काम होतं. आणि ते काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आणि या संविधान निर्मितीच्या या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार, म्हणजे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, किंवा फादर ऑफ मॉडर्न इंडिया असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यावर या संविधान सभेने मान्यता दिली की ठीक आहे, हे संविधान आपण देशाला अर्पण करायचं. आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 झाला. जर का तुम्ही तुमच्या पुस्तकातलं पहिलं पान वाचलं, त्यावर संविधानाची प्रास्ताविका आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, आणि त्याच्या सर्व नागरिकास वेगवेगळ्या प्रकारचे हक्क त्यांनी दिलेले आहेत. आणि खाली एक ओळ बघा, तर आम्ही हे स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आम्हीच निर्माण केलेल्या भारतीय जनतेने, आणि हे आम्हालाच आम्ही देत आहोत. कधी देत आहोत तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे पूर्ण झालं. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो, संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण हे संविधान अंमलात आणलं. आणि म्हणून आपण 26 जानेवारीला काय म्हणतो तर आपण याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. म्हणजे त्या दिवशी आपण ना राजेशाहीखाली होतो, ना ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतो, आपण प्रजासत्ताक, म्हणजे आपली सत्ता आली, जनतेची सत्ता आली 26 जानेवारीला. आणि म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक, प्रजेचा दिवस, प्रजेची सत्ता आली, हा साजरा करतो. आता किती अभिमानास्पद बाब आहे याचा बघा. संविधान सभेत चर्चा विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा सुद्धा आदर केला गेला. म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 14 माणसं अशी होती जी काँग्रेसच्या विचाराची नव्हती, आणि तरी सुद्धा ती माणसं काँग्रेसने निवडून आणून दिली होती किंवा अपक्षाने निवडून दिली होती, कळलं का. आणि ती माणसं संविधानात आल्यानंतर प्रत्येक कलमावर चर्चा करताना त्यांच्या मतांचा अनादर न करता, त्यांना न रागवता, त्यांनी केलेल्या सूचना सुद्धा आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि सूचनांचा स्वीकार केलेला आहे. हे त्या कामकाजाचं वैशिष्ट्य होतं. संविधान लिहून पूर्ण व्हायला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. आता मूळ संविधानात 22 भाग आहेत, त्यानंतर 395 कलम आहेत आणि 8 परिशिष्टे आहेत त्याला जोडलेले आहेत. आता 395 कलमामध्ये अनेक उपकलम आहेत आणि या अनेक उपकलमाचा समावेश सुद्धा त्यामध्ये केलेला आहे. आता संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.पी. कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख, त्यानंतर हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव हे कायदे तज्ज्ञाची नेमणूक संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून केलेली होती. तर देशाचा कारभार चालवण्यास यानुसार आपण सुरुवात केलेली होती.
कशानुसार? संविधानानुसार या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलेलं होतं. त्यांची मी नावं सांगितली तुम्हाला आणि म्हणून त्याला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर आतापर्यंत आपण या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं योगदान. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. मग त्यांना नुसतं कायदेविषयकच माहिती होती का? नाही. तर त्यांनी जलव्यवस्थापनाची नीती म्हणजे किती धरणं बांधावीत, कुठे बांधावीत, धरणं किती मोठी असावीत याचा सुद्धा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला होता आणि त्याचं त्यांनी टिपण काढलेलं आहे, त्याच्यावर पुस्तकं लिहिलेलं आहेत. परराष्ट्र संबंध, कोणकोणत्या देशांशी कसे कसे संबंध असावे याचा सुद्धा त्यांनी दाट अभ्यास केलेला आहे, त्यावर सुद्धा त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आज आपण म्हणतो की आपलं राष्ट्र आपण सुरक्षित राखलं पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत त्या आपण स्थापन केलेल्या आहेत. त्या संस्था स्थापन करण्यामागची प्रेरणा डॉक्टर आंबेडकरांची होती. पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो, जे संपादक असतात आणि आपण टिळकांचं नाव घेतो, त्यानंतर जांभेकरांचं नाव घेतो, त्यानंतर आज जर का आपण केतकरांचं नाव घेतो, कुमार केतकरांचं, त्याप्रमाणे पत्रकारिता जी आहे ती पत्रकारिता महत्त्वाची आहे. अर्थकारण महत्त्वाचं आहे. सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रामध्ये आंबेडकरांचं प्रचंड मोठं योगदान आहे. कळलं का? या सर्व क्षेत्रामध्ये योगदान आहे त्यांचं आणि त्यामुळं आंबेडकरांना खऱ्या अर्थानं काय म्हणतात तर त्यांना विद्वान पंडित असं म्हणतात, त्यांना प्रकांड पंडित असं सुद्धा आंबेडकरांना म्हटलं जातं. कारण फक्त एकच क्षेत्र नाही, असं कोणतंच क्षेत्र नाही जे डॉक्टर आंबेडकरांच्या ज्ञानापासून वंचित राहिलं किंवा आंबेडकर त्यापासून वंचित राहिले असं कोणतंच क्षेत्र त्यांनी सोडलं नाही. कायदे असू द्या, राष्ट्रीय सुरक्षा असू द्या, परराष्ट्र संबंध असू द्या, या सगळ्यांमध्ये आंबेडकरांचं कार्य सर्वात मोठं होतं. तर अशा प्रकारे आपण या सर्व घटनांचा आपण अभ्यास केला. आपण नियमांची आवश्यकता काय ती पाहिली. त्यानंतर आपण संविधानाचा अर्थ समजावून घेतला. संविधानातील तरतुदी कोणत्या आहेत, त्या आपण पाहिला. संविधानाची आवश्यकता हे पाहिलं आणि अशा प्रकारे आपण हा धडा पूर्ण केलेला आहे. तुम्ही याच्यावरचा स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.